श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण 41वा श्लोक पाहणार आहोत। बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। या श्लोकामध्ये रामदास स्वामी आपल्याला एका जागी स्थिर व्हा, विवेकाने विचार करा, चांगल्या विचारामध्ये राहा आणि हे सगळं होण्यासाठी भगवंताजवळ त्याच्या चरणाशी वस्ती करा असं सांगतात। पहिल्या ओळीमध्ये ते म्हणतायत बहु हिंडता सौख्य होणार नाही। बघा, आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की आपण माणसं एका जागी शांतपणे स्थिर राहू शकत नाही। सारखी आपली काही ना काही चळवळ चालू असते, काही ना काही हालचाल चालू असते, कुठं ना कुठं आपण जात असतो, सारखं आपण फिरत असतो, नाही का? देहाने आपण इकडे तिकडे सतत भटकत असतो। यात्रा कर, निसर्ग दृश्य पहा, निरनिराळ्या ठिकाणी भेट द्या, नाही का? परदेशामध्ये जा, हे आपलं कायम चालू असतं। यावर्षी उन्हाळ्यामध्ये काश्मीरला गेलो, पुढच्या वर्षी नैनितालला जाऊ, त्याच्या पुढच्या वर्षी श्रीनगरला जाऊ, मग एव्हरेस्ट बघू, मग स्वित्झर्लंडला जाऊ, मग अमेरिकेला जाऊ। हे असं सगळं आपल्या मनामध्ये प्लॅनिंग चालू असतं। या एकादशीला पंढरपूरला जाऊया, पुढच्या एकादशीला आळंदीला जाऊया, त्याच्या पुढच्या एकादशीला देहूला जाऊया, असं आपण विनाकारण हिंडत असतो। त्याच्यानंतर काही माणसं निरनिराळ्या यात्रा करतात, अष्टविनायक यात्रा, नाही का? नंतर शंकराच्या स्थानांच्या यात्रा, चारधाम यात्रा, श्रीकृष्णाच्या स्थानांच्या यात्रा, रामाच्या स्थानांच्या यात्रा, हे सगळं करून काय मिळतं आपल्याला याचा आपण बारकाईने विचार केला आहे का? आपले श्रम होतात, पैसा खर्च होतो, आपले हाल होतात, आपल्याला जेवण खाणं नीट मिळत नाही, राहण्याची व्यवस्था चांगली होत नाही, येण्या जाण्याचं शीण होतो, त्रास होतो, आणि इतकं सगळं करून आपल्याला काय मिळतं, नाही का? म्हणून रामदास स्वामी म्हणतायत बहु हिंडता सौख्य होणार नाही। आता हे हिंडणं कशासाठी? तर रामदास स्वामींनी सांगितलं सौख्य प्राप्त व्हावं, सुख मिळावं म्हणून, समाधान मिळावं म्हणून, आनंद मिळावा म्हणून। पण मला खरं सांगा, कोणत्या यात्रेमध्ये आपल्याला शांतपणा मिळतो, सुख मिळतं, समाधान मिळतं? मिळत असेलही, नाही म्हणत नाही मी, पण ते क्षणिक असतं, तेवढ्यापुरतं असतं, नाही का? समजा मंदिरामध्ये आपल्याला सुख वाटतं आहे, पण ते तेवढ्यापुरतं, आत आहोत तोपर्यंत। बाहेर आल्यावर काय? परत दुःखच आहे ना। एखाद्या यात्रेमध्ये गेलो, समजा आपण बालाजीची यात्रा करतो आहोत, बालाजीच्या त्या टेकडीवर असेपर्यंत, त्या मंदिरात असेपर्यंत, त्या गाभाऱ्यात असेपर्यंत आपल्याला मनाला आनंद समाधान मिळत असेल, नाही असं नाही, पण बाहेर आल्यानंतर परत गर्दी, धक्काबुक्की, परत त्रास, यातायात, पैसे खर्च,
नाही का. या सगळ्या गोष्टी, श्रम वाया जातात, पैसे वाया जातात आणि म्हणून यातून हाती काहीच लागत नाही. आनंद मिळतो तो क्षणिक असतो, तो त्यावेळेपुरता मिळतो, नंतर पुन्हा आपल्या वाट्याला दुःखच येतं. हे झालं शारीरिक हिंडणं. दुसरं आहे आध्यात्मिक हिंडणं. आध्यात्मिक हिंडणं म्हणजे काय? काही माणसं इतकी देवभक्त असतात की सोमवारी शंकराला जाणार, मंगळवारी देवीला जाणार, बुधवारी पांडुरंगाचं दर्शन घेणार, गुरुवारी दत्ताचं दर्शन घेणार, शुक्रवारी देवी दर्शन घेणार, शनिवारी मारुतीला जाणार, रविवारी सुट्टी घेणार. अशा पद्धतीने त्यांचं हिंडणं चालू असतं. त्यांच्या आयुष्यात एक देव धड नसतो. काही माणसं दिवसभरात सगळ्या देवांचं दर्शन घेतात. सकाळी गणपती, दुपारी मारुती, संध्याकाळी शंकर, रात्री देवी, असं. काही माणसं संतांकडे जाण्यामध्ये वेडी असतात. कधी ज्ञानेश्वर महाराज, कधी तुकाराम महाराज, कधी रामदास स्वामी, कधी एकनाथ महाराज, कधी अमके महाराज, कधी तमके महाराज हिंडत असतात. काही माणसं गुरु बदलत असतात सारखे. एखाद्या गुरुकडे जातात, त्यांच्या मनासारखं होत नाही, मग ते गुरु बदलतात, दुसरीकडे जातात. मग त्यांना वाटतं इकडे येऊनही काय उपयोग नाही, परत दुसरीकडे जातात. असं करणारी माणसं पण भरपूर आहेत, नाही का. काही माणसं आध्यात्मिक ग्रंथ वाचण्यामध्ये वेडे असतात. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचतील, दासबोध वाचतील, गाथा वाचतील, एकनाथी भागवत वाचतील, रामायण वाचतील, महाभारत वाचतील, पण त्या ग्रंथात काय सांगितलं आहे या दृष्टीने प्रयत्नच करत नाहीत, अभ्यास करत नाहीत, किंवा ते समजून घेत नाहीत, समजलं तरी आचरणात आणत नाहीत. म्हणून महाराज काय म्हणतात, जोपर्यंत आपण एखादी गोष्ट कृतीत आणत नाही, आचरणात आणत नाही, तोपर्यंत ते ज्ञान व्यर्थ आहे, नाही का. महाराजांनी त्यांच्या एका प्रवचनामध्ये एक फार सुंदर दृष्टांत दिला आहे. वडिलांचे मुलाला पत्र आलं की बाबा मी सध्या फार अडचणीत आहे, मला थोडी पैशाची चणचण आहे, गरज आहे, तर तू काही पैसे पाठव. आपल्या वडिलांचं पत्र आलं आहे म्हणून त्या मुलाने त्या पत्राचं दर्शन घेतलं, आपल्या कपाळाला लावलं आणि ते देवघरामध्ये सांभाळून ठेवलं. पुढे काही महिन्यांनी त्याचे वडील आले. त्यांनी विचारलं, अरे बाबा मी तुला पत्र पाठवलं होतं, तू मला मदत केलीच नाहीस. हो का? अहो मी ते पत्र वाचलं, पण मी तसं करायचं राहून गेलं. मी ते देवघरात सांभाळून ठेवलं आहे, बघा आजही माझ्या देवघरात आहे. म्हणजे नुसतं पत्र सांभाळून देवघरात ठेवणं, त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये नुसते धार्मिक ग्रंथ आपण रचून ठेवतो, नाही का. दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, अमकं आहे, तमकं आहे, रामायण आहे, महाभारत आहे, 12 सगळे खंड आहेत, 16 खंड आहेत, वगैरे वगैरे. आणि आपण आलेल्या गेलेल्या सगळ्या लोकांना फुशारक्या मारून ते ग्रंथ दाखवत असतो, बघा माझ्याजवळ इतके ग्रंथ आहेत, मी अमका अभ्यास केला आहे, मी तमका. पण जोपर्यंत ते कृतीत येत नाही, जोपर्यंत ते आपण आचरणात आणत नाही, तोपर्यंत त्या अभ्यासाचा उपयोग काय, अर्थ काय. म्हणून शरीराचं हिंडणं हेही वाईट, मनाचं भटकणं हेही वाईट, नाही का. बघा जरी आपण शरीराने स्थिर बसलो तरी मन भटकत असतं. आत्ता मी इथे आहे, मी तुमच्याबरोबर प्रवचन करतो आहे, मनाच्या श्लोकावर बोलतो आहे, पण मनामध्ये माझं भलतंच काहीतरी चाललं आहे. माझं मन आत्ता पुण्यात आहे, पुण्यात फिरतं आहे. मी सांगूनही तुम्हाला खरं वाटणार नाही. माझी मुलगी पुण्यात असते, त्यामुळं तिचं कसं चाललं असेल, जावयाचं कसं चाललं असेल, नातीचं कसं चाललं असेल, म्हणजे माझ्या मनामध्ये हे सगळे विचार आत्ता या क्षणी चालू आहेत. म्हणजे बघा की आपण जरी शरीराने स्थिर बसलो तरी मन भलतीकडेच हिंडत असतं. म्हणून मनाचं हिंडणंसुद्धा आपल्याला त्रासदायकच आहे आणि तेही नको आहे, असं रामदास स्वामी आपल्याला सांगतात. म्हणून पहिल्या ओळीमध्ये ते म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. या हिंडण्यामुळं, या भटकण्यामुळं काय होतं तर आपल्याला शीण होतो, त्रास होतो, पैसा वाया जातो, वेळ वाया जातो, नाही का.
सगळे आपले साधनसामुग्री वाया जाते आणि हाती काहीच लागत नाही. आपलं हित होत नाही. आपल्याला क्षीण होतो पण हित होत नाही, आपलं कल्याण होत नाही, आपली प्रगती होत नाही, आपल्याला आनंद मिळत नाही, आपल्याला सुख मिळत नाही, आपल्याला समाधान मिळत नाही. मग आता काय करावं हा प्रश्न जो येतो त्याचं उत्तर त्यांनी 3ऱ्या ओळीमध्ये दिलं आहे. म्हणून ते पुढे म्हणतात, विचारे बरे अंतरा बोधवीजे. म्हणून रामदास स्वामी आपल्याला 3ऱ्या ओळीमध्ये सांगतायत, हे मना तू विचार कर आणि नुसता विचार करू नको तर बरा विचार कर, चांगला विचार कर, योग्य विचार कर, विवेकाने वाग. काय केलं म्हणजे मला सुख मिळेल, मी कसं वागलो म्हणजे मला सुख मिळेल, नाही का. इथे आपल्या महाराजांचं एक वाक्य फार सुंदर आहे या संदर्भात. ज्याने दुसऱ्यांचं अंतःकरण सांभाळलं, ज्याने इतरांना सुख दिलं, त्याला आपोआप सुख प्राप्त होतं, नाही का. आणि अवतार मेहर बाबांचं सुद्धा हेच वाक्य आहे, नाही का. मेक अदर्स हॅपी यू विल बी हॅपी, नाही का. इफ यू वॉन्ट हॅपीनेस मेक अदर्स हॅपी, नाही का. तुम्हाला जर आनंद हवा असेल, समाधान हवं असेल, सुख हवं असेल तर ते तुम्ही दुसऱ्यांना द्या, तेच तुम्हाला उपयोगी पडेल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदी सुखी समाधानी व्हाल, नाही का. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, नाही का. आपण जेव्हा इतरांचा विचार करतो, आपण जेव्हा इतरांच्या कल्याणाचा विचार करतो, तेव्हा तो भगवंत, तो परमात्मा, तो परमेश्वर आपलं कल्याण आपोआप करून देतो. म्हणून महाराज म्हणतात, मी कधीही दुसऱ्याचं अंतःकरण दुखवलं नाही, हा एकच मी आयुष्यभर भाग सांभाळला, नाही का. महाराज म्हणतात, आयुष्यभर मी काय केलं तर एकच केलं की कुणाचंही अंतःकरण दुखवणार नाही याची मी काळजी घेतली. आणि हे किती त्यांनी तंतोतंत आचरणात आणले त्याचं एक उदाहरण सांगतो. एक माणूस त्यांना विष घालायला आला होता. त्याच्या हातून विष घातलेला भात महाराजांनी खाल्ला. महाराजांना त्रास व्हायला लागला. त्यांनी एका खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतलं. दिवसभर ते त्या खोलीमध्ये राहिले. संध्याकाळी बाहेर आले आणि महाराजांनी पुन्हा प्रश्न विचारला, तो अमका माणूस जो विष घालायला आला होता तो कुठं आहे. तर बाकीची मंडळी म्हणाली, तो सकाळीच घाबरून इथून पळून निघून गेला. महाराज म्हणाले, अरे बिचाऱ्याची संधी हुकली, मी त्याचं कल्याण करणार होतो. म्हणजे बघा, विष घालायला आलेल्या माणसाचं सुद्धा कल्याण व्हावं अशी विचार महाराज करतात. मग अशी विचारसरणी जर आपली असेल तर आपल्याला दुःख का होईल, आपल्याला आनंद का मिळणार नाही, नाही का. म्हणून राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे, असं रामदास स्वामींचं सुद्धा एक फार सुंदर वाक्य. ते म्हणतात, जेव्हा आपण इतरांचं अंतर राखतो, इतरांचं मन जपतो, इतरांना दुःख होणार नाही याची काळजी घेतो, तेव्हाच आपलं भाग्य उदयाला येतं, आपल्याला सुख समाधान शांती मिळते, आनंद मिळतो. आणि म्हणून मेक अदर्स हॅपी यू विल बी हॅपी, नाही का. जर आपल्याला आनंद हवा असेल तर दुसऱ्याला आनंद द्या. जर मला समाधान हवं असेल तर दुसऱ्यांना समाधान द्या. जर मला शांती हवी असेल तर दुसऱ्यांना शांती द्या. दिल्यानेच मिळते हा जगाचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. जसं बघा, शेतकरी एक दाणा पेरतो, पेरल्यानंतरच म्हणजे एक दाणा सोडल्यानंतरच, एक दाणा दिल्यानंतरच त्याला त्या बदल्यात 100 दाणे 1000 दाणे असलेलं कणीस त्याला प्राप्त होतं. म्हणजे देवसुद्धा देतो केव्हा, जर आपण अगोदर एखादी गोष्ट सोडली तर. म्हणून इथे यातलं गमक किंवा याच्यातली खुबी काय आहे तर आधी आपण द्यायला शिकलं पाहिजे, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळत जातात. आपण जर दिलंच नाही तर आपल्याला मिळणार कसं, नाही का. महाराजांचं एक फार सुंदर या बाबतीतला एक प्रसंग आहे. ते एकदा स्वयंपाकघरात गेले होते आणि तिथे
चिवडा लाडू अमुक तमुक असलेले सगळे डबे भरून ठेवले होते. म्हणून त्याने आपल्या स्वयंपाकघरातल्या तिथल्या काम करणाऱ्या लोकांना उद्देशून म्हणाले, अरे बाबांनो, हे डबे रिकामे करा. जर तुम्ही रिकामे केले तरच माझा रामराया ते डबे पुन्हा भरण्याची व्यवस्था करेल. जर तुम्ही अगोदरच भरून ठेवले आणि तसेच्या तसे ठेवले तर रामराया कशाला ते भरेल. म्हणजे महाराजांनी सुद्धा इनडायरेक्टली आपल्याला हेच सांगितलं की डबे रिकामे करा तर प्रभू ते भरेल. भगवंताची कृपा होईल, पुन्हा आपले डबे भरले जातील. म्हणून दिल्यानेच मिळेल हाही एक नेम आपण केला पाहिजे. आणि म्हणून आपण या सगळ्या चांगल्या विचारांनी आपल्या अंतराला म्हणजे अंतर्मनाला बोधविजे म्हणजे बोध करून घेतला पाहिजे. बाहेरून कुणी आपल्याला शिकवणार नाही आहे, आपणच आपल्याला शिकवायचं आहे, आपणच आपल्याला कल्याण करायचं आहे, आपणच आपलं प्रगती साधायची. आणि म्हणून वामनराव पैंचं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माझं कल्याण व्हावं, मला पुढं यायचं आहे, माझी प्रगती व्हायची आहे, तर मलाच ते केलं पाहिजे. आणि हे सगळं घडण्यासाठी त्या राघवाच्या चरणाशी मी राहिलं पाहिजे, तर माझ्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडतील. जय जय रघुवीर समर्थ.